पहिला चेंडू. चला यसराज मयूर माईकशी संपर्क साधायचा आहे. एक चेंडू एक धाव हलक्या त्याने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीतून घेऊन काढलं. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफलकात लगावल्या गेल्या आहेत. उलटा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट. 3 चेंडू 3 धावा धावफलकावरती. हलक्या त्याने चेंडूला ऑफ साईडला कट करून काढलं. 4 चेंडू 4 धावा. बघा पिवळ्या पडद्यापासून थोडंसं लांब उभं राहायचे. जे बॅरिकेड्स आहेत त्याच्यापासून प्लीज थोडंसं लांब उभं राहा. हलक्या त्याने चेंडूला टॅपने सहाने सिंगलने घेऊन काढला ऑफ साईडला. 5 चेंडूचा आतापर्यंत केस झाला आणि 5 सिंगल आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. शेवटच्या चेंडूला फक्त सन्मान देऊन सिंगलसाठी घेऊन काढलं. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकावर धावा 6 रन ऑन बोर्ड. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. चार चेंडू 10 धावा. सुनील साळवे आपणा सुद्धा बॅकफुटर जर हलक्या त्याने चेंडूला पंच करून सिंगलसाठी घेऊन काढलं. 13 मेराचं समीकरण ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा धावफलकात लगावल्या गेल्या आहेत. जो संघ जिंकेल त्याला टॉप 12चं तिकीट मिळणार आहे. इकडून मोठा फटका. चेंडू सर 2 बायांच्या मधून जलद गतीने चेंडू सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. 2 चेंडू 17 धावा. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 18. बॅकफुटर येऊन चेंडूला फक्त प्लेट करून काढलं सिंगलसाठी. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 19. सिंगलला जास्त महत्त्व दिलं जातील. बघा धावफलक सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. हलक्या त्याने टॅपच्या सहाऱ्याने सिंगलने घेऊन काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 20. 20 धावा धावफलकात लगावल्या गेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. मागच्या मॅचचे हिरो आपण ज्याला पाहतोय नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने गोलंदाजी करतोय. येस 19. 19 धावा.
मोठा प्रहार स्टेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं फील्ड केले गेले. तिसऱ्या षटकाची समाप्ती धावफलकर धावा 20-20. बॅकफुट मोठा फटका स्टेटच्या दिशेने चेंडूला फील्ड केले गेले. चेंडू हल्ला गेला जमेची बाब मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा. धावा. बघा कशा प्रकारे मोठे फटके खेळले जातील. उर्वरित 5 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल का? सिंगल सलाम ज्याच्यामध्ये क्षमता आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत जर का स्ट्राईक एंडवरती राहिला तर एखादा मोठा फटका निश्चित त्याच्या बॅटमधून दिसेल. बॅकफुटवर आले बाबूदादा पाटील. त्यानंतर आनंदजी भगत यांना दोन्ही मान्यवरांना विनंती असेल प्लीज आमच्या व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक स्थान बनवायचं आहे. 2 चेंडू 22 धावा. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढला सिंगलनी. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 23 धावा. मोठा फटका इतका मोठा की सरळ चेंडू मैदानाच्या बाहेर. मैदान सोडावं लागते. येस 4 चेंडू 23 धावा. मोठा फटका सरळ चेंडू सिंगल डिक्लेअर झोन मध्ये थोडासा लांब राहिला. बघा फटका चांगला होता. शॉर्ट सिलेक्शन सुद्धा चांगलं केलं होतं आणि चेंडूला खेळलं सुद्धा चांगलं होतं पण कशा प्रकारे चेंडू थोडासा लांब राहिला. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू ड्राईव्ह करून गेला सिंगल साठी. दुसऱ्याचा प्रयत्न पहिल्या इनिंगची समाप्ती. धावफलकावरती धावा. यस सिंगल. 25 वर धावफलक रोखलं गेलं. 26 धावेचं आव्हान असणार आहे. चला एक मॅन ऑफ द मॅच द्यायचा बाकी होता. LNCC ज्याच्या बॅट मधून लगातार एक आक्रमक खेळ आपल्या संघासाठी जीवा सलामीवीर म्हणून त्याला पाठवलं गेलं. मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रणय. MC चषकामध्ये या खेळाडूचं सुद्धा नाव गेलं जाईल की पहिले लगातार 3 चेंडू होते 3 चौकार. प्रणय विजी यांच्या शुभ हस्ते आपण त्याला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन त्याचा गौरव करणार आहोत. बघा खूप चांगला खेळ प्रणयने सुद्धा केला होता. कशा प्रकारे लगातार 3 चेंडू होते 3 चौकार प्रणयच्या बॅट मधून आले होते. LNCCचा प्रणय खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला आपल्या संघासाठी. कॉंग्रॅच्युलेशन प्रणय आणि नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. So 26 is a target. चला वेलकम बॅक ऑफिशियल अंपायर. आल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं हार्दिक स्वागत. आपण सर्वजण जुडतोय MC चषक पर्व दुसरं. मॅचच्या दिशेने लगेचच वळतोय. कुश 11 विरुद्ध JDS संघ. निश्चितच विनरची मॅच आहे. चला मान्यवरांना सुद्धा विनंती असेल बाबू पाटील त्यानंतर आनंद भगत आपणास दोन्ही मान्यवरांना विनंती असेल प्लीज आमच्या व्यासपीठावर येऊन स्थान बंद व्हायचं आहे.
दोघांचं सहर्ष स्वागत. आमच्याच विभागातील काही जुने खेळाडू म्हणून ज्यांची ओळख असते. बॅकफुटवर हलक्या हाताने चेंडूला फक्त पंच केले गेले सिंगलसाठी. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती लगावला गेल्या आहेत. बघा 24-25 धावा डिफेन्स करण्यासाठी कशा प्रकारे डॉट येतील, कोणत्या चेंडू निर्धाव येतील, या सर्व काही गोष्टी पाहाव्या लागतात. बॅकफुटर येऊन चेंडू पंच केले गेले सिंगल ऑन साइडला. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा. बघा या स्पर्धेच्या दिशेने खऱ्या अर्थाने एक असोसिएशनशी जुळलेला आवाज, निश्चितच दोन्ही म्हणजे निश्चितच वसई तालुक्यातील जुळलेला आवाज. आदरणीय भरतदादा सर यांचं सुद्धा आगमन होते. आपणास सुद्धा विनंती असेल त्यानंतर वसई विरार असू दे की महाराष्ट्रावर असू दे की अंपायरची भूमिका निभावण्यासाठी ओरमच्या क्रिकेटमध्ये 40+ क्रिकेट सुद्धा खेळतात. NCC मधून ज्यांना आपण पाहतो आमचे परशुराम पाटीलची गंभीरता. आपणास सुद्धा विनंती असेल प्लीज आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. या खेळपट्टीशी खूप काही नाता यांचे सुद्धा जुळलेले आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 5. पण यानंतर कोणता संघ असेल जो LNC समोर खेळणार. LNC संघ खऱ्या अर्थाने खूप चांगला कमबॅक करून दाखवते. शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावा डिफेन्स करायचे, तिकडे चेस करायचे होतं पहिल्या सामन्यामध्ये. बॅकफुटवर सिंगल फक्त कट केलं गेलं. सहा धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 6. कॉम्बॅक सेशन परत आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. MC चषक 2025 वर दुसरं फटाफटका घेण्याचा प्रयत्न. सलाम चेंडूला फील्ड करे फेकी होईपर्यंत घाई, थोडीशी घाई केली. स्वतःला थोडंसं थांबायचं होतं. सरका स्लो थोडासा संत गतीने सुद्धा थ्रो केला असं तरी चाललं असतं. चेंडूला कलेक्ट करून फक्त स्टंपवर लावायचं होतं. पण एक जीवनदान आपण रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकतो किती घाई झाली. चेंडू वेगाने जलद गतीने फेकला गेला. डॉट चेंडू धावफलक धावा 6. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 10. 10 रन. 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑफ साइडला वरच्या हँड वरती थ्रो प्रॉपर चेंडूला गॅदर केलं गेलंय का. वेस्टर्न वरती चेंडू लावला गेलाय का. आमचे लेग साइड ऑन साइड अंपायर सांगतायत की नॉट आउट. ऑफ साइडला अंपायर आमचे नॉट आउट सांगतायत. बघा चेंडूला लेग सुद्धा चांगलं केलं होतं. फेकी सुद्धा झाली होती पण चेंडूला गॅदर नाही केलं. काहीसा 1 सेकंद मध्ये स्वतःची बॉडी टर्न करून पूर्णपणे स्वतःला फसवलं गेलं. तीन चेंडू आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. फुलटॉस चेंडू सरळ मैदानाच्या आतमध्ये उडून जातोय सीमारेषा पार. धावफलकार धावा 4. धावफलक पुढे सरकला 14. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे ला. थँक्यू. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 14. डॉटचा कॉल सिंगल कंप्लीट. बघा आक्रमक चेंडूला फक्त डिफेन्स धावचीची संधी. आमच्या ऑफिशियल अंपायर यस तडमवाडकर रेफर केलं गेलं. DBNच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न.
चला प्लीज गंभीर दादा आपणास सुद्धा विनंती असेल, प्लीज आमच्या व्यासपीठावर आदरपूर्वक तुम्ही सुद्धा विराजमान व्हायचं आहे. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. 17 रन ऑन बोर्ड. बारा चेंडू आणि 9चे इक्वेशन ऑन आहे. बघा पहिल्या सामन्यामध्ये जेडीएस संघ 24 धावा चेस करत तेव्हा कशा प्रकारे सिंगलला जास्त महत्त्व दिलं, ती मॅच सुद्धा थोडीशी खेचली गेली होती. आता गोलंदाजी मारवरती फैजान एक अष्टपैलू खेळाडू. 12-9चं इक्वेशन. बघा हे 6 चेंडू इम्पॉर्टंट असतील. या 6मध्ये जर का एखादा डॉट आला तर कुठेतरी सामन्यामध्ये कमबॅक करण्याची क्षमता जेडीएस मध्ये सुद्धा आहे. पण आता कुठेतरी थोडंसं ज्यांनी मागची मॅच जिंकून दिली होती गोलंदाजी करताना, जे धावफलक तिसऱ्या षटकामध्ये 22 वर होतं, जी धावफलक जलद गतीने चालू होतं त्याला चौथ्या षटकामध्ये थांबवलं गेलं, त्याला आणलं गेलं चौथ्या षटकाच्या आधी तिसऱ्या षटकात. जुनेदला आपण पाहतोय गोलंदाजी मारवरती एक निर्णय कॅप्टनने सुद्धा घेतला की जुनेदला लवकर आणायचं, म्हणजे 6 चेंडू इम्पॉर्टंट आहेत. चेंडूला डिफेन्स करून घेऊन काढलं. सिंगलने धावफलक पुढे सरकताना 11-8ची मॅच. बघा 11-8 मध्ये इथून जर का एखादा मोठा फटका आला, जर का डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षण अटॅकिंग फील्ड लावली गेली तर मॅच मध्ये कुठेतरी कोश 11 पुढे जाऊ शकते. पण जर का एखादा डॉट, एखादा काही सिंगल बैट का किनारा विकेट कीपर का पुरेपूर सहारा मिळतोय. गडी बाद होताना दिसतोय. पहिला आदरा कुश 11 या संघाला. घेऊया ब्रेक, ऐकूया डीचेला. ओहो बघा जुनेदला कशासाठी आणलं गेलं होतं. दुसरा डॉट सुद्धा इकडून आला असता पण जर का राजा. बघा 15 मिनिटात 4 षटक हातावून झालं, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आठ चेंडू आणि 6 धावा. उर्वरित 2 चेंडू कोणत्या दिशेने सामना जातोय. 8 चेंडू 6 धावा. हलक्या त्याने चेंडूला ऑफ साईडला फक्त घेऊन काढलं सिंगल साठी. 7 चेंडू 5 धावा. बघा 7 आणि 5चं इक्वेशन ऑन आहे. इथून या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे आहे. शेवटच्या चेंडूवरती जर का सिंगल लवकर गेले तर शेवटच्या गोलंदाजाला सुद्धा मनोबल थोडंसं वाढलं जाईल. पण फक्त चेंडूला ऑफ साईडला कट करून सिंगल साठी घेऊन काढला. सलाम वेगाने चेंडूवरती आले होते पण एकदा रोखू शकले नाही. 6-4ची ऑन मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जेडीएस असो का कोश 11. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. थँक्यू. 6-4ची मॅच ऑन. इथून जर का एखादा डॉट जर का कमबॅक करण्यासाठी जेडीएस संघाला पाहिजे असेल, त्याच बाजूने थोडीशी घाई करा प्लीज. जेडीएस प्लीज थोडीशी घाई करा. 15 मिनिटाचा अवधी आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 15 मिनिट जर का झाले तर डायरेक्ट 2 रननी पॅनलाइज केले तर गोलंदाजी मारवरती फैजान. आपण पाहू शकता अटॅकिंग फील्ड लावली गेली. अटॅकिंग फील्ड मध्ये कशा प्रकारे माइंडसेट असेल. सिंगलने चेंडूला कट केलं जाईल का मोठे फटके. फुलटा चेंडू ब्रास्ट स्टेटच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. सरसी मारे शाबार. कॉंग्रॅच्युलेशन. कोश 11 जातोय टॉप 12 मध्ये. आणि आता सामना असेल जेडीएस विरुद्ध एलएनसीसी नवापूर. म्हणजे पहिली मॅच जिकडे एलएनसीसीला थोडंसं थांबवलं गेलं होतं 24च्या आतमध्ये. तदनंतर प्रणयचा कमबॅक.